पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। ऑनलाईन गेमच्या नादात कोथरूड भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी 39 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत एका 30 वर्षीय तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार तरुण कुटुंबियांसह कोथरूड भागात राहायला आहे। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याला एका ऑनलाईन गेम विषयक संदेश पाठवण्यात आला होता। त्यानंतर त्याने संदेश वाचून ऑनलाईन गेम डाउनलोड केला। त्याने नाव नोंदणी केली। सुरुवातीला गेम खेळताना 10,000 रुपये गुंतवले। पहिल्यांदा गेम खेळताना तो 10,000 रुपये हरला। त्यानंतर त्याने पुन्हा 10,000 रुपये गुंतवले। टप्प्याटप्प्याने त्याने जवळपास 5.25 लाख रुपये गुंतवले। गेम खेळताना त्याला 1 लाख रुपयाचा नफा झाला। पैसे मिळाल्यानंतर त्याने आणखी पैसे गुंतवले। गेल्या 5 ते 6 महिन्यात त्याने 39,77,000 रुपये गुंतवले। ऑनलाईन गेमच्या नादात त्याने मोठी रक्कम गमावली। त्यानंतर त्याने नुकतीच कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे। तरुणाने डाउनलोड केलेल्या ऑनलाईन गेममध्ये विमान हवेत उड्डाण करते। जेवढ्या वेळा विमान हवेत उड्डाण करेल तेवढे गुण जास्त मिळतात। अनेक तरुण झटपट पैसे कमवण्याच्या नादात या गेमच्या जाळ्यात सापडले आहेत। संबंधित गेमची जाहिरात एका क्रिकेटपटूने केली आहे, त्यामुळे तरुण या गेमकडे आकर्षित झाले आहेत। अशा प्रकारच्या ऑनलाईन गेमच्या जाळ्यात सापडू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।